बोनस रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज केसर पिस्ता फालुदा बनवणार आहे। तर मी एक पॅकेट घेऊन आलेलं आहे, तर बघू शकता। तर मी आता हे कैचीनं कापते। तर हे बघा मी हे कट करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये साखर सर्व साहित्य आहे, याच्यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नाही। तर मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रूट्स घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे मी। तर मी आता इथं गॅस चालू करून घेते। कढई ठेवलेली आहे। तर बघू शकता आता 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आता हे टाकते मी। आणि हे अर्धा वाटी पाणी। ह्याला उकळी काढून घेते मी। तर बघू शकता उकळी आलेली आहे। मी तर गॅस लो करून घेते आणि फालुद्याचं साहित्य आता हे टाकणार आहे मी। आता ह्याला सारखं असं ढवळत राहायचं आहे। 15 मिनिटं आपल्याला ह्याला शिजवून घेते मी। तर बघू शकता कलर पण छान आलेला आहे। तर तुम्ही पण असंच बनवून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडणार आहे। हे कशी वाटली ही रेसिपी तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा। आता हे पण टाकते मी काजू बदाम पिस्ता। तर बघू शकता 15 मिनिटं झालेले आहेत। तर आपला फालुदा शिजून तयार आहे। ड्रायफ्रूट्स मी अगोदरच टाकलेले आहे, तर तुम्ही नंतर पण टाकू शकता। तर मी आता इथे गॅस बंद करून घेते। तर बघू शकता मी पातेल्यामध्ये काढून घेतले आता। तर थोडं टाइम मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे, मग नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे। शकता गरम होतं, थंड झालेलं आहे। तर मी आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवते। A few moments later. तर बघू शकता मी आता फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवते। आता थंड झालेला आहे फालुदा, तर मी आता काढते। तर मी आता एक ग्लासमध्ये काढून दाखवते। ग्लासमध्ये काढून झालेला आहे। तर मी आता आईस्क्रीम टाकते याच्यावर। तर तुम्ही पण असंच बनवून खा, तुम्हाला पण नक्कीच आवडणार आहे। तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।